आतापर्यंत आपण नवरा बायकोतील वाद पोलीस ठाण्यात कोर्टात गेलेला पाहिला असेल, मात्र बीडच्या सेलू गावात बायकोसाठी नवऱ्याने थेट खंडोबा मंदिराचा पायथा धरत आमरण उपोषण सुरू केलं आहे। बायको नांदण्यास येत नसल्याने एका व्यक्तीने उपोषण सुरू केलंय। बीडच्या गेवराई तालुक्यातील सेलू गावात आमरण उपोषण सुरू आहे। तातेराव अभिमान बहिरे, राहणार सेलू, तालुका गेवराई असं उपोषण करणाऱ्या नवऱ्याचं नाव आहे। तातेराव यांचा विवाह 2002 साली बीडच्या दिंदुर्डे येथील हंगरणे कुटुंबियातील लक्ष्मी हिच्याशी झालाय। त्यांना एक मुलगा आणि 4 मुली असे अपत्य आहे। तातेराव यांनी एका मुलीचे लग्नही करून दिले, मात्र मागील 2.5 महिन्यांपासून पत्नी 3 मुली व एका मुलासह माहेरी गेली। पत्नी येत नसल्याने, जेवणाची सोय लागत नसल्याने तातेराव यांनी पत्नीला नांदण्यास पाठवावे अशी तक्रार बीडच्या जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे। तर या तक्रारीची दखल न घेतल्याने नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून तातेराव बहिरे यांनी सेलू गावातील खंडोबाच्या मंदिरात आमरण उपोषण सुरू केलं आहे। दरम्यान या तातेराव बहिरे यांच्या आमरण उपोषणाची आता बीड जिल्ह्यात जोरदार चर्चा होऊ लागली आहे। त्यामुळे प्रशासनाने दखल न घेतलेल्या तातेराव बहिरे यांचे उपोषण सोडवण्यासाठी बायको येणार का, अशी देखील चर्चा बीडमध्ये रंगू लागली आहे।